नमस्कार, द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। चला तर आज गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेनिमित्त आपण तांदळाची खीर पुरी बनवूया। सोबत भजे, पापड, वरण भात आणि बटाट्याची सुकी भाजी पण आहे। किंवा तुम्ही आषाढ स्पेशल सुद्धा हे खीर पुरी बनवू शकता, कारण या महिन्यामध्ये बऱ्याच बायका सवासनी सुद्धा जेवू घालतात, तर तुम्ही याप्रमाणे असं पदार्थ बनवू शकता। चला तर आपण सुरुवात करूया। तर अर्धी वाटी तांदूळ घेतले, 10-12 काजू घेतले। तांदूळ छान स्वच्छ धुवून घेतले 2-3 पाण्यानं। त्यानंतर आपण हे काजू आणि तांदूळ सोबतच 5-6 तास भिजवून घेणार आहोत। छान तांदूळ भिजले म्हणजे छान आपली खीर तयार होते। आता 5-6 तासानंतर आपण हे मिक्सरमधून काढून घेऊया छान बारीक। तोपर्यंत आपले बाकीची तर पण तयारी झाली। आता हे आपण मिक्सरमधून काढून घेतलं। खूप बारीक पेस्टही नाही करायची आणि खूप जाडसरही नाही ठेवायचं। पातेलं गरम करायला ठेवलं, 2 चमचे तूप घातलं, काजू बदाम बारीक कट केलेले आणि चारोळी छान तुपामध्ये परतून घेतले। त्यानंतर अर्धा लिटर मी पाणी घातलं। पाणी याच्यासाठी घातलं की खीर खाली लागू नये म्हणून आधी पाणी घालायचं। त्यानंतर मिक्सरमधून जे पेस्ट काढली ती घालून घ्यायची। छान ढवळत राहायचं एकसारखं, म्हणजे खाली लागत नाही। खाली जर का थोडं जरी खाली लागलं तर लगेच आपल्या खीर चव बदलते आणि वासही लागते। त्यासाठी हे आपण छान ढवळत राहायची खीर। थोडासा दाटसरपणा आला की म्हणजे तांदूळही शिजले जाते त्यामधले। आणि त्यानंतर आपण आता दूध घालूया। तर 1.5 लिटर दूध घातलं मी। तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं दाटसर पातळसर ठेवू शकता। तर शक्यतो थोडी पातळच ठेवायची खीर, कारण हे तांदळाची खीर जी आहे जसं जसं थंडी होती तसं तसं ते घट्टपणा होते। आता सारखं ढवळत राहायचं, छान उकळी येऊ द्यायची। 2-3 उकळी आल्यानंतर साखर घालायची। साखर आधी घालायची नाही, कारण साखर जर आधी घातली तर मग आपले जे तांदूळ आहे ते व्यवस्थित शिजल्या जात नाही। त्यासाठी आधी 2-3 मिनिट छान खीरला उकळी येऊ द्यायची, सारखं ढवळत राहायचं। त्यानंतर तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर घालू शकता किंवा तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कमी जास्त गोड करू शकता। आणि साखर घातल्यानंतर एक 2-3 मिनिट छान उकळी येऊ द्यायची, सारखं ढवळत राहायचं। छान आपली खीर तयार झाली, बघू शकता तुम्ही, मस्त उकळी। तर आता तुम्हाला हे दिसायला हे पातळसर दिसते, पण अजून ते 1-1.5 तासानंतर त्याला दाटसरपणा येते। चला तर आता बटाट्याची भाजी आपण करून घेऊया। बटाटे मी आधीच उकडून ठेवले, त्यानंतर बारीक कट करून घेतले। 2 मोठे कांदे घेतले, लांब लांब कट करून घ्यायचे बटाट्याच्या भाजीसाठी। हिरवी मिरची, शेंगदाणे आपण हे मिक्सरमधून जाडसर भरड करून घेणार आहोत। कढईमध्ये तेल घातलं, कढई गरम करायला ठेवली। मोहरी, जिरे, थोडासा हिंग आणि जो आपण लांब लांब कट करून घेतलेला आहे कांदा तो घालूया। हिंग घातल्यानंतर छान थोडंसं मीठ टाकायचं कांदा परतताना, म्हणजे कांदा लवकर परतला जाते। छान पूर्ण कांदा फोडून घ्यायचा आपल्याला उलथण्याच्या सहाय्याने, म्हणजे कांदा छान मोकळा झाला म्हणजे छान परतला जाते। आता लसूण अद्रक जे कुटून ठेवलं होतं ते घातलं मी याच्यामध्ये। छान 2-3 मिनिट परतून घ्यायचा। त्यानंतर आपण जे शेंगदाणे आणि मिरचीची भरड काढली होती ती याच्यामध्ये मिक्स करून घेऊया। गॅस मंदच ठेवायचा आहे। हळद, धने पावडर, जिरे पावडर, भाजलेल्या जिरेचं पावडर, अर्धा चमचा मी गोडा मसाला घातला। चवीनुसार तुम्ही साखर पण घालू शकता थोडीशी। आता आपण मसाला छान मिक्स करून घेतला। त्यानंतर हे बारीक कट केलेले बटाटे घालूया। थोडंसं चवीनुसार मीठ घालूया वरतून। छान मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि थोडंसं कोथिंबीर घालून 1-2 वाफ येऊ द्यायचे त्याला, म्हणजे मसाला आपला छान बटाट्याला लागला जाते। थोडीशी कोथिंबीर घालूया आणि झाकण ठेवूया। आता 1-2 मिनिट झाकण ठेवून मी हे आपली भाजी तयार झाली। तर कढई बाजूला ठेवली। आता दुसरी तयारी करून घेऊया आपण। आता आपण भज्याचं पीठ भिजवून घेऊया। 2-3 मोठे कांदे छान लांब लांब कट करून घेतले, कोथिंबीर घातली, बेसन पीठ घातलं 2-4 चमचे, मोठे चमचे आहेत। 1 चमचा तांदळाचं पीठ, लाल तिखट घातलं, ओवा, जिरे, थोडंसं मीठ आणि पाणी, हिंग घातलात, कारण हिंगमुळं पचायला आपल्याला हलकं जाते, कारण हे बेसन पीठ असल्यामुळे। तेल गरम करायला ठेवलं। आधी आपण कुरडई पापड तळून घेऊ। शक्यतो आधी पापड तळून घ्यायचं, कारण पापडला खूप तेल गरम लागत नाही। त्यानंतर कुरडई तळून। तर आता आपण सगळे तळणाचे पदार्थ करून घेऊया। आधी कुरडई तळून घेतली, त्यानंतर पापड तळून घेऊया। आणि भज्याचं पीठ पण आपलं छान भिजल्या गेलं, छान मस्त कुरकुरीत आणि गरमागरम भजे पण तयार आहे। आता भजी झाली की आपण लगेच पुरी पण तळून घेणार आहोत। एकीकडे मी पुऱ्या पण करत आहे, तोपर्यंत आपले कुकर पण थंड झालेले आहेत वरण भाताचे।
तेल छान गरम आहे, तर आता आपण लगेच पुरी पण तळून घेऊया. छान दोन्ही साईडनं खालीवर करीत. छान मस्त टम्मा फुगली बघू शकता. चला तर आपण आता ताटाची तयारी करून घेऊया. कुरडई पापड, खीर आपली, तांदळाची खीर, बटाट्याची सुक्की भाजी, गरमागरम पुरी आणि गरम भजे. तर छान वरण भात पण आपला कुकर थंड झाला आहे. छान भात आणि वरण, त्यावरती तूप. चला तर आज आपलं नैवेद्याचं ताट तयार आहे गुरुपौर्णिमेनिमित्त. तर तुम्हाला माझं हे खीर पुरीची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा. प्लीज लाईक करा, शेअर करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा. धन्यवाद.